खेड पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी होणार। 2017 मधील निवडणुकीत शिवसेनेचा सभापती असताना नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती पदाची खेचली होती खुर्ची। पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 16 पैकी 9 जागा जिंकत ठाकरे शिवसेनेनं बहुमत गाठलं। पहिल्या 2.5 वर्षासाठी सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे निवडून आलेल्या 5 महिलांमध्ये सर्वच महिलांना संधी देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार। सभापती आणि उपसभापती पदाची संधी देताना समतोल राखण्याचा आमदार बाबाजी काळे यांचा प्रयत्न राहण्याची दाट शक्यता। आध्यात्मिक शिक्षण संस्थांच्या नियमावलीला कोलदांडा दाखवणाऱ्या आळंदीतील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी शनिवारी आदेश केले पारित। आळंदी येथील जाहूरकर महाराज या संस्थेत आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या 12 वर्षीय मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषण प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाला जाग। आळंदी नगर परिषद पथक आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाकडून जाहूरकर संस्थेची करण्यात आली पाहणी। प्रशासनाच्या पाहणीत संस्थेकडून नियमांची पायमल्ली केल्याचे उघडकीस। आध्यात्मिक संस्था तात्काळ बंद केल्यानंतर संस्थेतील 43 मुले आणि 4 मुलींची मरकळ रोड येथील ज्ञानेश बालमंदिर, आंबेगाव तालुक्यातील नारकरवाडी येथील ज्ञान मंदिर बालगृह आणि मनसर येथील घोडेगाव रस्त्यावरील सह्याद्री बालगृह येथे करण्यात आली व्यवस्था। कनेरसर येथे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शनिवारी झाला शुभारंभ। या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना। नागरिकांची जमीन नोंद, सातबारा, फेरफार, वारस नोंदी आदी महसूल विषयक कामे सुलभ आणि जलद पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच शासनाच्या योजना आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अशा शिबिराचे मोठे महत्त्व असल्याचे मत आमदार बाबाजी काळे यांनी केले व्यक्त। यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, उप अधीक्षक भूमी अभिलेख नितीन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, नायब तहसीलदार चेतन मोरे, नायब महसूल तहसीलदार राम बिजे, रवींद्र मोरे आणि कनेरसर मंडलातील 15 गावातील नागरिक, लाभार्थी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागाच्या हद्दीत मानव बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पकडण्यात आलेल्या बिबट्यांची स्थलांतर प्रक्रिया सुरू। जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील 20 बिबट्यांचे गुजरात मधील वनतारा केंद्रात शनिवारी झालं स्थलांतर। बिबट्यांना घेऊन जाणारी अॅनिमल अँब्युलन्स वनताराच्या दिशेने रवाना। माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील 10 नर आणि 10 मादी अशा एकूण 20 बिबट्यांना पहिल्या टप्प्यात गुजरात मधील ग्रीन्स झुऑलॉजिकल रिस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर अर्थात वनतारा येथे सुरक्षितपणे हलविले। माणिकडोह बिबट निवारण केंद्राची क्षमता मर्यादित असल्याने घेण्यात आला निर्णय। वन विभाग आणि वाईल्ड लाईफ SOS संस्थेच्या सहकार्याने बिबट स्थलांतराची प्रक्रिया। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाचू अनुवादे या विशेष अंकाचे प्रकाशन। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्या हस्ते विशेष अंकाचं प्रकाशन। अनुवाद हा भाषांमधील दुवा असून अनुवादामुळे 2 भाषा, परंपरा आणि संस्कृतीमध्ये सुसंवाद निर्माण होतो। म्हणूनच विद्यार्थ्यांनी अन्य भाषांमधून मराठीत अनुवादित झालेले दर्जेदार साहित्य वाचून माणूस म्हणून समृद्ध व्हावे, ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले आवाहन। उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी वाचू अनुवादे या विशेष अंकाचे केले संपादन। चाकण येथे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजेच MSEDCLच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। या बैठकीत कारखानदारांच्या प्रतिनिधींची इलेक्ट्रिक सप्लाय या विषयावर संबंधित अनेक प्रश्नांवर चर्चा। या सभेत कंपनीच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना पॉवर सप्लायच्या प्रश्नाविषयी जाब विचारला आणि बिल भरण्यास थोडा जरी उशीर झाला तरी पॉवर कट करणे अशा तक्रारी आल्या समोर। पॉवर सप्लाय कंटिन्यू ठेवणे आणि क्वालिटी पॉवर देणे, पॉवर फेल्युअर कमी करणे आदी मुद्द्यांवर कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले मत।
या बैठकीला MSEDCL चे मुख्य अभियंता सुनील काकडे, ट्रान्समिशनचे अधीक्षक अभियंता भुजबळ, अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, विजय गोंदके, विभागीय अधिकारी प्रकाश शेळके यांच्यासह फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य अधिकारी दिलीप बटवाल, संचालक विनोद जैन, अमोल शिरगुप्पे, समीर गोळे, सुरेश नवले, गणेश गोरे, लक्ष्मण पावसे यांच्यासह 60 कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. SKS फास्टनर्स लिमिटेड कंपनीच्या मेल आयडी वरून संभाषण करून झिजियांग डोंगरुई मशिनरी इंडस्ट्रीज कंपनीच्या ईमेल आयडी वरून पत्रव्यवहार होत असताना अनोळखी व्यक्तीने झिजियांग डोंगरुई या कंपनीच्या ईमेल आयडी वर संभाषण. SKS फास्टनर्स आणि झिजियांग डोंगरुई या दोन्ही कंपन्यांचे साधर्म्य असलेले खोटे आणि बनावट ईमेल आयडी तयार केले आणि SKS फास्टनर्स कंपनीस अनोळखी व्यक्तीने त्याची असलेली बनावट कंपनी आणि ईमेल आयडी हीच मूळ कंपनी असे भासून मालाचे पैसे देण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या SKS फास्टनर्स कंपनीचा 8,81,942 रुपयांचा अपहार करीत केली फसवणूक. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. गस्तीवर असलेल्या चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील पथकाने तडीपार आरोपीला शनिवारी दुपारी ठोकल्या बेड्या. चाकण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी रोहन महेंद्र घोगरे वय 28 राहणार आंबेडकर नगर गोल्डन चौक चाकण याच्यावर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असलेल्या रोहन घोगरे याला पोलिसांनी केली अटक. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाने रोहन घोगरे याला 28 फेब्रुवारी 2025 पासून पुढील 2 वर्षांसाठी करण्यात आले होते तडीपार. महिला दिनाचे औचित्य साधून देवोशी येथे पाणलोट व्यवस्थापनाद्वारे हवामान बदल स्वीकृती हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला विविध गावातील महिला सरपंचांचीही हजेरी. महिला दिन विशेष कार्यक्रमात बचत गट मार्गदर्शन, सुधारित शेती कशी करावी यासाठी कृषी अधिकारी प्राजक्ता वाघ यांनी केले मार्गदर्शन. शासन स्तरावरील महिलांसाठी विविध योजनांची दिली माहिती. यावेळी महिंद्रा कंपनीचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती. प्रधानमंत्री आवास योजना महाआवास अभियान ग्रामीण 2.0 पुरस्कारामध्ये खेड तालुक्याचा जिल्हा स्तरावर डंका. खेड पंचायत समितीला जिल्हा स्तरावरील 4 पुरस्कार. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका आणि राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून 2021-22 मध्ये खेड पंचायत समिती पुणे जिल्ह्यात अव्वल स्थानी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून अमृत महाआवास अभियान पुरस्कार यादीमध्ये 2022-23 आणि 2023-24 वर्षामध्ये पुणे जिल्ह्यात खेड पंचायत समिती अग्रेसर. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत साकुर्डी, वाडा, मोहकल, नायफड या 4 ग्रामपंचायती जिल्हा स्तरावर पुरस्काराच्या ठरल्या मानकरी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून 2021-22 मध्ये साकुर्डी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक, तर याच वर्षी राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीसाठी द्वितीय क्रमांकासाठी मोहकल ग्रामपंचायतीला पुरस्कार. 2022-23 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून नायफड ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक, तर राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट काम करणारी ग्रामपंचायत म्हणून वाडा ग्रामपंचायत पहिल्या क्रमांकावर. जिल्हा स्तरावरील महाआवास घरकुल योजनेत सर्वाधिक घरकुले मंजूर होऊन ती पूर्ण झाल्याबद्दल खेड तालुका पंचायत समितीचा विशेष सन्मान.